नमस्कार सर्वांना. सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर श्रावण सोमवार निमित्त आपण सावळेश्वर महादेव मंदिर सावे येथे आलो होतो. महादेवाच्या मंदिराचे इतर देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा. तर सध्या श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे मंदिराचं बऱ्यापैकी गर्दी होतीच. आणि टीका पण लावत होते छोटा मुलगा, तर मस्त वाटत होतं. आणि तिथं म्हणजे सप्ताह चालू होता, त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक येत जात होते. श्रावण महिना असल्यामुळे मंदिराचं वातावरण खूप प्रसन्न होतं. आणि हे खूप म्हणजे जुनं मंदिर आहे साव्याचं, आणि स्वयंभू आहे महादेवाचं मंदिर. आणि सावळेश्वर म्हणजे या सावळेश्वरामुळेच या गावाला सावे हे नाव पडले. तर बघू शकता तुम्ही साईडलाच बालाजीचं फोटो आहे, आणि श्रीकृष्णाची छान अशी प्रतिमा आहे. आणि सोबतच इतर संतांचे देखील इथं तुम्हाला दिसत आहेत मूर्त्या. बाळमामा, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, स्वामी समर्थ, अशी बरीच मूर्त्या आहेत इथं. आणि विठ्ठलाचा देखील फोटो आहे, आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे मंदिराच्या बाहेरच्या साईडला. आणि सोबतच एक इकडं साईडला मंदिराच्या बाहेरच्या तिथं पिंड देखील आहे, तिथं तुम्ही अभिषेक वगैरे करू शकताय. म्हणजे आत एक वेगळी पिंड आहे आणि ही बाहेरच्या साईडची पिंड आहे. तर इथं बऱ्याच पिंड्या आहेत. पलीकडे एक आहे आणि नंदी पण आहे. आणि इथं नळ दिला आणि अभिषेक केलेलं पाणी तिथं जाण्यासाठी देखील केलेलं आहे. आणि ही राधाकृष्णाची मूर्ती आहे. तर श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या पूजेला खूप महत्त्व असते. खूप पवित्र मानला जातो हा महिना. या महिन्यात शंकराचं नामस्मरण, उपवास वगैरे केलं जातं. तर सगळीकडेच प्रसन्न वातावरण असते श्रावण महिन्यात. तर बघू शकता तुम्ही मंदिराचं बांधकाम म्हणजे दगडाचंच आहे, आणि ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे मंदिराच्या आतल्या दरवाजावर. तर खूप जुनं आणि दगडी बांधकाम आहे, आणि कलर दिल्यामुळे ते खूपच अजून उठून दिसतंय, छान दिसतंय. खांबावर बघू शकताय तुम्ही किती छान असं नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही जर सावेच्या आसपास असला तरी या मंदिराला नक्की भेट द्या. आणि श्रावण सोमवार निमित्त जाण्यासाठी जर तुम्हाला जवळचं ठिकाण असेल तर हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. आणि हे आतलं आहे मंदिराच्या आतले, आणि ही शंकराची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकताय किती छान आहे ती. आणि आतले शिवलिंग आहे ते मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं ते मंदिराच्या बाहेरच्या साईडला होतं. इथं देखील तुम्ही पूजा अभिषेक वगैरे करू शकता. आणि वरची बाजू आहे बघा, वरती पण छान एकदम बांधकाम आहे. तर इथं श्रावण सोमवार व्यतिरिक्त दर सोमवारी महाप्रसाद असतो, पूजा असते, आणि दररोज पहाटे शंकराची आरती केली जाते.
तेव्हा सगळे गावकरी आरतीसाठी जातात. तसेच दर सोमवारी महाप्रसाद देखील असतो. आणि इथं जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्याचे पोस्टर्स लावलेले आहेत. तर त्याची पूर्ण माहिती या भिंतींवर दिलेली आहे. तसेच मंदिराचा इतिहास आहे ना, तो देखील इथे सांगितलेला आहे. म्हणजे मंदिराचं काय महात्म्य आहे, नाव कसं काय पडलं, हे सगळं इथं सांगितलेलं आहे. तसेच 12 ज्योतिर्लिंगाची देखील माहिती दिलेली आहे. आणि हे खूप मोठं मंदिर आहे. इथं छोटे मोठे शुभ कार्य देखील होतात, लग्न वगैरे. तर त्यासाठी इथं हा स्टेज दिलेला आहे आणि इथं लग्न वगैरे होतात. तर हे मंदिराचं बाहेरची बाजू आहे. तसं मंदिर खूपच मोठं आहे. आणि इथं असं हे दगडामध्ये शिलालेख आहेत. मंदिराच्या बाहेरच्या साईडला तसेच काही मूर्त्या देखील आहेत. म्हणजे पिंड आहे आणि असं थोडं थोडं ओळखू येतंय, पण एक्झॅक्टली काय कळत नाही. आणि या देवांच्या मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकता इथं काय काय ओळखू येतात, काय काय ओळखू येत नाहीत मूर्त्या. आणि हे तुळशीचं वृंदावन आहे आणि उंबराचं पण झाड आहे इथं. आणि ज्या पलीकडे त्या मावशी बसले, त्या नारळ, अगरबत्ती, कापूर ते सगळं तिथं त्यांच्यापाशी भेटतंय. तर महादेवाला नारळ फोडत नाही, तो नारळ व्हायचा असतोय. तर त्यामुळे तिथं नारळ देखील भेटतोय. आणि हे सभोवतालचा परिसर आहे. अशोकाची झाडे आहेत छान. बघू शकता तुम्ही, ही मंदिराची बाहेरील बाजू आहे. तर श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.